Chinese startup send shockwaves through the AI world. It's called DeepSeek. DeepSeek. अमेरिकेच्या ओपन एआय आणि गुगल सारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देत चीनच्या DeepSeek R1 या ओपन सोर्स एआय मॉडेलने जगभरात खळबळी माजवली आहे. हे मॉडेल केवळ $6 मिलियन मध्ये तयार झाले, तेही एनव्हीडियाच्या कमी पॉवरफुल चिप्स वापरून. आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे MIT लायसन्स अंतर्गत ओपन सोर्स एआय मॉडेल आहे, म्हणजेच फ्री, कुणीही याचा वापर करू शकतं. DeepSeek R1 ने 2024च्या अमेरिकन मॅथमॅटिक्स एक्झामिनेशन AIME मध्ये 79.8% स्कोर मिळवला, जो ओपन एआयच्या मॉडेल पेक्षाही जास्त होता. इतकंच नाही तर मॅथ 500 मध्ये 97.3 स्कोर आणि कोड फोर्सेस वर 2029 रेटिंग मिळवत 96.3% मानव कोडर्सला आउट परफॉर्म केले. पण जनरल नॉलेज बेंचमार्क्स GPQA डायमंड आणि MMLU मध्ये ओपन एआय ने DeepSeek R1 ला मागे टाकले, तरी सुद्धा यातील फरक अगदीच कमी आहे. तुम्हाला माहितीये का, DeepSeek R1 आधी R0 नावाचं मॉडेल होतं, जे पूर्णपणे रिइन्फोर्समेंट लर्निंगचा वापर करून तयार केलं गेलं होतं. त्यामुळे रिझनिंग जबरदस्त होती, पण प्रॅक्टिकल वापरासाठी उपयुक्त नव्हतं. उत्तरं गोंधळलेली असायची, कधी कधी तर एका उत्तरात वेगवेगळ्या भाषा मिक्स व्हायच्या. या मागचं कारण होतं प्युअर रिइन्फोर्समेंट लर्निंग. त्याने रिझनिंगला लॉजिकल केलं होतं, पण स्ट्रक्चर नसल्यामुळे क्लॅरिटी आणि प्रिसिजन मिळवणं कठीण झालं होतं. पण मग DeepSeekने एक मोठा बदल केला. रिइन्फोर्समेंट लर्निंग सोबत सुपरवाइज्ड फाईन ट्युनिंग वापरायला सुरुवात केली. क्युरेटेड डेटा सेटचा वापर केल्यामुळे मॉडेलची रीडेबिलिटी आणि कोहेरन्स प्रचंडपणे सुधारली. आता उत्तरं स्पष्ट, सोपी आणि व्यवस्थित मिळतात. DeepSeek R1 चा हा प्रवास एआय क्षेत्रात एक मोठ्या बदलांची सुरुवात आहे. तुम्ही या रेस मध्ये कोणाला पाठिंबा देणार? कळवा आणि अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा.